महाराष्ट्रामध्ये पैशाचा पाऊस सुरू आहे। हा सत्तेचा माज आहे असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला होता आणि त्यावर आता भाजपच्या नवनाथ वन यांनी प्रत्युत्तर दिलंय। उद्धव ठाकरे फक्त घरात बसून आरोप करतात। ठाकरेंनी या निवडणुकीमध्ये एकही सभा घेतली नाही। त्यांच्या पक्षाच्या काही उमेदवारांनी तर सहकार्य मिळत नाही म्हणून निवडणुकीतून माघार घेतली। मात्र देवेंद्र फडणवीस रोज 4-5 सभा घेतात। त्यामुळे निवडणुकीतील संभाव्य पराभवाचं खापर विनाकारण पैसे वाटपावर फोडू नका। घरात बसून कुठलंही युद्ध जिंकता येत नाही हे उद्धव ठाकरेंनी लक्षात घ्यावं अशी खोचक टीका नवनाथ बन यांनी केलेली आहे। पैशाचं वाटप किंवा पैशाचा पाऊस किंवा अतिवृष्टी ही भयानक पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि एक प्रकारचा सत्तेचा माज, सत्तेचा दर्प या सर्व राज्यकर्त्यांच्या वक्तव्यातून आणि त्यांच्या वागणुकीतून महाराष्ट्र पाहतो आहे। नगरपालिका निवडणुकीमध्ये पैशाचा पूर येतोय असा आरोप उद्धवजी ठाकरे घरामध्ये बसून करतायत। माझी उद्धवजींना नम्र विनंती आहे की आपण नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये एकही सभा घेतली नाही। उलट आपल्या उमेदवारांना सहकार्य मिळत नाहीत म्हणून तुमचे उमेदवार अर्ज मागे घेत होते। त्यावेळेला देखील तुम्ही त्यांच्याशी संवाद साधत नाहीत। तुम्ही घरामध्ये बसून निवडणूक लढतायत आणि घरामध्ये बसून विजयी होण्याची स्वप्न बघतायत। त्या उलट देवेंद्रजी फडणवीस रोज 4-4, 5-5 सभा घेऊन जनतेशी संवाद साधतायत। त्यांच्या प्रचार सभेंना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद येतोय। त्यामुळे विनाकारण पराभवाचं खापर पैशावर फोडण्याचा प्रयत्न करू नका।